विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पाठीमागील तासात आपण दोन मुद्द्यांचा अभ्यास, शिक्षण आणि दुसरं सह्याद्री निसर्ग मित्र संस्था। या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून भाऊ काटदरे, त्याचप्रमाणे आपण बघितलं प्रेम सागर मिश्रा या व्यक्तींनी समुद्र धरून कासव आणि पापड यांच्या संदर्भात काम आणि गिधाड वन्यजीव संरक्षण कायदा या कायद्याच्या माध्यमातून यांनी या सजीवांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, ते कायद्यामध्ये अंमलबजावणी केली। यानंतर आपण बघितलं शिक्षण, बदलत्या भारताचं प्रतिबिंब आपल्या शिक्षणामध्ये दिसून येतं। आपण बघितलं पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतामध्ये बराच काळ राज्य केलं। त्याचं उदाहरण म्हणजे ब्रिटिश, इंग्लंड यांनी का केलं? आपल्यामध्ये असणारी एकता, राष्ट्रीय एकात्मता नव्हती। याचं महत्वाचं कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव। शिक्षण कमी असल्यामुळं याचा फायदा या पाश्चिमात्य राष्ट्रांनी घेतला। त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंड, ब्रिटिश राज्य। परंतु बदलत्या भारतामध्ये जे आपल्याला दिसून आलं, भारताने कोणकोणत्या क्षेत्रामध्ये विकास केला। खेळाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा भारताने चांगल्या पद्धतीने विकास केला। ग्रामीण भागामधील खेळाडू यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्यात आलं। महाराष्ट्रामधील व्यक्ती आशावाद जाधव या व्यक्तीने भारताला पहिलं कांस्य पदक, ब्रॉन्झ पदक मिळवून दिलं। म्हणजे खेळाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर खेळामध्येही भारताने प्रगती केलेली आपल्या लक्षात दिसते आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना त्या प्रोत्साहन दिलेलं दिसतं, आर्थिक मदत केली दिसते आणि याच्यामधून खेळाडूंच्या जीवनामध्ये, राहणीमानामध्ये बदल होतो। शिक्षणामध्ये आपण बघितलं तर दप्तराचं ओझं कमी केलं, पाठ्यपुस्तक आणि अभ्यास याचा अभ्यास केला आणि पाठ्यपुस्तकामध्ये आणि अभ्यासामध्ये बदल केला। वेगवेगळ्या शाळांमधून बालकांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या, त्या बंद करण्यात आल्या। मुली आणि मुलगा यांच्या शिक्षणाची जी तफावत होती ती कमी करण्यात आली, दरी कमी करण्यात आली। मुलींच्या शिक्षणाकडे आणि जे अपंगत्व मुलं आहेत यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यात आलं। प्राथमिक शिक्षणाची जी गळती आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सर्वांना शिक्षण, प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे। विशिष्ट वयोगटातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे। शिक्षणाची गळती थांबली पाहिजे, हाजरीचं प्रमाण वाढलं पाहिजे, दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळाला पाहिजे। यासाठी ही भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि या आहारामधून म्हणजे भोजनामधून या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सुद्धा विद्यार्थी सकस आहार देण्यात आणि विद्यार्थ्यांना पेलवेल अशाच अभ्यासक्रमाची निवड करण्यात आली। आणि हे उपक्रम भारत सरकार म्हणजे केंद्र सरकारने राबवले आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांनी हे उपक्रम राबवले। त्याच्यात आपण बघितलं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ,
हरियाणा आहे, त्यानंतर आपण बघितलं आसाम आहे, कर्नाटक आहे. त्या राज्यांनी प्राथमिक शिक्षणाची योजना राबवली. याच्यात ही 7 राज्यांमध्ये ही योजना यशस्वी झाली. याच्यानंतर आंतरराष्ट्रीय साक्षरता मोहीम आपण बघितली. या मोहिमेमध्ये केरळ हे भारतामधील पहिलं राज्य आहे साक्षर झाले. केरळ राज्याने हा उपक्रम हाती घेतला, राबवला. याच्यामध्ये नागरिकांनी सुरुवातीला चांगला प्रतिसाद दिला, पण ज्येष्ठ नागरिक म्हणल्यानंतर त्यांना दूरदृष्टीचा, आपल्या या दृष्टीचा, दूरदृष्टी म्हणजे त्यांना लांबचं दिसत. थोडक्यात दृष्टीचा हा आजार. यामुळे नंतर हे प्रमाण कमी झालेलं लक्षात आलं. अकुशल काम, कारण डोळे तपासायचे म्हणजे पैसा लागतो, दवाखान्यासाठी पैसा, औषधं, गोळ्या. यामुळे हे साक्षरतेचं प्रमाण कमी झाले. केरळ सरकारच्या लक्षात आलं आणि केरळ सरकारने उपक्रम राबवला. आणि या उपक्रमावर त्यांनी मोफत शिबिरं घेतली. केरळ राज्यातील लोकांचे मोफत डोळे तपासणी केली, मोफत यांना चष्मे दिले. याच्यामधून या ज्येष्ठ नागरिकांचं हे शिक्षण घेण्याचं, साक्षर होण्याचं प्रमाण वाढलं. आणि भारतामधलं पहिलं राज्य आहे केरळ, तर संपूर्ण राज्य हे साक्षर झालं. आणि याच्यामधला पहिला जिल्हा आहे एर्नाकुलम. त्याचप्रमाणे आपल्याला पर्यटन पाहिजे. भारताला वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा जर विचार केला तर भारताला लाभलेली संस्कृती आणि परंपरा आणि लाभलेला वारसा हा इतर देशाच्या तुलनेत हा श्रेष्ठ आहे. यामुळे हा वैभवशाली इतिहास पाहण्यासाठी परदेशातील वेगवेगळ्या देशातील पर्यटक येत असतात. ऐतिहासिक वारसामध्ये किल्ले, राजवाडे, लेण्या, निसर्गरम्य ठिकाणं आहेत, मंदिर आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे सरोवर आहेत, नद्या, सरोवर. हा भारताला लाभलेला वैभवशाली वारसा आहे आणि हा आपण टिकवून ठेवलेला आहे. आणि हे पाहण्यासाठी भारतामधून आणि भारताच्या बाहेरून वेगवेगळे पर्यटक येतात. आणि यासाठी भारत सरकारने किंवा राज्य सरकारने कोणकोणत्या योजना राबवल्या हे पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी, आणि याची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते. यामध्ये पर्यटनाचा विचार जर केला तर पर्यटन याचं मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं अगोदर सांगतो. पर्यटक म्हणजे विशिष्ट माहिती, अभ्यास, संशोधन आणि शाळा करण्यासाठी एखादी व्यक्ती आपल्या राहत्या स्थानापासून किंवा ठिकाणापासून अल्पकाळ दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्याला ते पर्यटक. याच्यामध्ये देशी पर्यटक आहेत. देशी म्हणजे देशामध्ये, भारतामध्ये, आणि विदेशी पण पर्यटक आहेत. या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही संख्या का वाढली याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. याच्यासाठी प्रत्येक देशामध्ये एक विदेशी मंत्रालय असतं. या विदेशी मंत्रालयाच्या माध्यमातून या पर्यटकांची सेवा सुविधा उपलब्ध करून दिली जाते. एखादी व्यक्ती औषध उपचार घेण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी किंवा पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी परदेशात जाते. त्या व्यक्तीला व्हिसा
म्हणजे परवाना घ्यावा लागतो आणि हा परवाना आपल्याला या विदेशी मंत्रालयाच्या माध्यमातून मिळतो आणि या विदेशी मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्हिसाची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. भारत सरकारचा ही पर्यटन विदेशी मंत्रालय आहे. त्या खात्याच्या माध्यमातून या विदेशी पर्यटकांना व्हिसा दिला जातो आणि काही काळ हे पर्यटक भारतामध्ये पर्यटन करण्यासाठी येतात. कशासाठी? ऐतिहासिक स्थळांना, वेगवेगळ्या घटनांना, निसर्गरम्य ठिकाणांना, धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी ती व्हिसाची सोय आहे. मार्गदर्शन आता ह्या लोकांना, वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या लोकांना भारतीय भाषा, भारतीय म्हणजे स्थानिक भाषा, वेगवेगळ्या राज्याची भाषा ती शक्यतो समजत, त्यांना जास्तीत जास्त कोणती भाषा म्हणजे फक्त इंग्रजी. याकरता भारत सरकारने मार्गदर्शकांची नेमणूक केली आहे. हे मार्गदर्शक वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास केलेला असतो आणि भारत सरकारने हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा लक्षात घ्या. वेगवेगळ्या देशातील 10 भाषा, वेगवेगळ्या देशातील 10 भाषा, या 10 भाषेमधून भारतातील पर्यटन स्थळाविषयी 24 तास माहिती पुरवण्याचं काम केलं. आणि हे मार्गदर्शक ही व्यक्ती असते. त्या व्यक्तीने एखाद्या संस्थेचा एक कोर्स केला असतो, डिप्लोमा केला असतो आणि ह्या मार्गदर्शकाचं काम काय? पर्यटकांबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं, त्यांना सोयी सुविधा कशा उपलब्ध करून द्यायच्या, त्यांचं पर्यटन आनंददायी कसं होईल, सुखकर कसं होईल याची काळजी त्या मार्गदर्शकांनी आणि त्यांची जी भाषा असेल त्या पर्यटकाची, त्या भाषेमधून भारतामधल्या ऐतिहासिक स्थळ, घटना, धार्मिक स्थळांची माहिती देण्याचं काम या पर्यटक मार्गदर्शकाचं. आणि या मार्गदर्शकाचा हा डिप्लोमा म्हणजे कोर्स झाला असतो एखाद्या संस्थेच्या मध्ये आणि ती सुविधा भारत सरकारने करून दिली आहे. या मार्गदर्शकांना ट्रेनिंग देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून या मार्गदर्शकांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांनी तो कोर्स पूर्ण केल्यानंतर ते पर्यटक मार्गदर्शक म्हणून ओळखले. आणि भारतामध्ये अशा वेगवेगळ्या देशातून म्हणजे आरब घ्या, जपान घ्या, अमेरिका घ्या, रशिया घ्या, इंग्लंड घ्या, फ्रान्स घ्या, या देशातून येणाऱ्या लोकांसाठी 10 भाषेची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि याचं केंद्र सरकारचं पर्यटन महामंडळ आहे, महाराष्ट्र सरकारचं पर्यटन महामंडळ आहे, वेगवेगळ्या राज्यांनी पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली आहे. आणि या महामंडळाचं काम काय? तर त्या येणाऱ्या पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणजे राहण्याची सुविधा, त्यासाठी हॉटेल्स, त्याच्यानंतर चांगले रस्ते, विमानसेवा, जलद वाहतूक सेवा, अशा ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत त्या सुविधा या पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात. वेगवेगळ्या संस्था, त्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून या पर्यटकांना मदत केली जाते, सहकार्य करते. अतुल्य भारत नावाची एक योजना,
या अतुल्य भारत नावाच्या योजनेमुळे हिस्ट्री या चॅनलवर भारतामध्ये इतिहासाची संपूर्ण माहिती दिली. त्याच्यानंतर नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती दिली. असे वेगवेगळे चॅनल आहेत. या अतुल्य भारत योजनेच्या माध्यमातून हे वेगवेगळे चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून भारताचं महत्व विदेशी पर्यटकांना पटवून दिलं जातं आणि यामुळे यांचं पर्यटन आनंददायी कसं होईल हे या अतुल्य भारत योजनेचं काम. स्वदेशी दर्शन या स्वदेशी दर्शनामधून वेगवेगळ्या स्वरूपाच्या 13 यात्रा, म्हणजे स्वदेशी दर्शन म्हणजे भारतामध्ये जे वेगवेगळे धार्मिक स्थळ आहेत याच्यासाठी ही यात्रा मोहीम असते. या यात्रा काढल्या जातात आणि या यात्रांच्या माध्यमातून भारतामध्ये असणाऱ्या महत्वाच्या धार्मिक स्थळांचं म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 95 हे स्थळ, या 95 स्थळांना या स्वदेशी दर्शनामधून भेट देता येते. यासाठी वेगवेगळ्या 13 यात्रा, किती 13 यात्रांच्या माध्यमातून प्रवास केला. आता पुढचा एक मुद्दा पर्यटन व्यवसायाला चालना देणारे यामुळे सुविधा पाहिजे. या भारत सरकारच्या सुविधा आहेत. विदेशी मंत्रालय मार्गदर्शक, वेगवेगळ्या भाषा म्हणजे 10 भाषा, त्याचे चॅनल, पर्यटन महामंडळाची निर्मिती, वेगवेगळ्या संस्था, दिल्या जाणाऱ्या सुविधा म्हणजे हॉटेल्स, रस्ते, विमान, रेल्वे वाहतूक. अतुल्य भारत म्हणून वेगवेगळे चॅनल, हिस्ट्री चॅनल, नॅशनल जिओग्राफी, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून भारताची महत्वपूर्ण संपूर्ण माहिती दिली जाते. स्वदेशी दर्शनामधून 95 स्थळांची माहिती दिली जाते. आणि शेवटचा घटक पर्यटन व्यवसायाला चालना देणारे घटक. हा पर्यटनाचा विकास कसा, मानवाचं आर्थिकदृष्ट्या उंचावलेलं राहणीमान, मानवाचं आर्थिकदृष्ट्या उंचावलेलं राहणीमान म्हणून मानवाचा झालेला आर्थिक विकास, मध्यम वर्गाच्या अर्थप्राप्ती म्हणजे ही वाढ. म्हणजे हा जो मध्यम वर्ग होता हा सुरुवातीला पर्यटनाकडे आकर्षित झालेला नव्हता, परंतु यांचा आर्थिक विकास, हा आर्थिक विकास झाल्यामुळे हा वर्ग सुद्धा मध्यम वर्ग पर्यटनाकडे आकर्षित झाला. नोकर वर्ग, हा नोकर वर्ग यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, रजा, यामुळे हा वर्ग पण तिकडे आकर्षित. आध्यात्मिक ओढ, अनेक व्यक्तींना आध्यात्मिक ओढ असते, धार्मिक आवड असते. असे लोक या पर्यटनाकडे आकर्षित झाले आणि या ज्या वेगवेगळ्या यात्रा आहेत या यात्रांमध्ये हे लोक सहभाग घेतात आणि आपल्या देशामध्ये असणाऱ्या धार्मिक स्थळांना भेटी. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला काही काळ ठराविक चाकरी म्हणून, समजा आम्हाला असं वाटतं आठवड्यातून एक दिवस सुट्टी असावी, तुम्हाला असं वाटतं आठवड्यातून एक दिवस सुट्टी असावी किंवा एका दिवस तास घेऊ नये, म्हणजे तुम्हाला पण वाटतं आम्हाला पण वाटतं ठराविक चाकरीमधून थोडंसं बाजूला जावं. तसं काही लोकांना आनंद मिळण्यासाठी आपल्या ठराविक चाकरीमधून, म्हणजे व्यवसाय असो नोकरी असो, याच्यामधून बाजूला जावं, आनंद घ्यावा म्हणून ठराविक चाकरीमधून काही लोक बाजूला जातात आणि हा आनंद घेतात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा आज वेगवेगळ्या सोयीसुविधांची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे हा पर्यटक वर्ग त्या ठिकाणी काय होतो, आकर्षित. चांगले रस्ते, रेल्वे सेवा, विमान सेवा,
आणि त्याचप्रमाणे हॉटेलची व्यवस्था, यामुळे इथले लोक काय होत्या ठिकाणी आकर्षित. आणि त्याचप्रमाणे भारताला लाभलेला वैभवशाली इतिहास, वैभवशाली परंपरा, संस्कृती, वेगवेगळ्या घटना, या पाहण्याची लोकांना लागलेली ओढ, आकर्षण, यामधून काही लोक काय होतात आकर्षित. आणि याचा फायदा नेमका काय होतो, आपल्याला भावी पिढीसाठी याचं मार्गदर्शन होतं. प्राचीन काळातील, मध्ययुगीन काळातील वैभवशाली नगर, किल्ले, राजवाडे, वास्तू, यामधून आपल्याला वेगवेगळ्या काळातील समाज रचना समजण्यास मदत होते, संस्कृती समजण्यास मदत होते, आणि अभ्यास संशोधन करण्यास मदत होते, आणि भावी पिढीसाठी ते मार्गदर्शन. अशा वेगवेगळ्या कारणांमधून या पर्यटनाकडे लोकांचा कल वाढला. आणि या पर्यटनाकडे लोकांचा कल वाढल्यामुळे नेमकं काय झालं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडली. परदेशातून येणारे परकीय पर्यटकांमुळे आपल्याला परकीय चलन मिळतं, आणि यामधून आपल्या देशाचं म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं. म्हणून भारत सरकारने ह्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता व्यवसाय चालतात, वेगवेगळे व्यवसाय चालतात, बाजारपेठांचा विकास होतो, आर्थिक असमतोल राखला जातो, म्हणजे आर्थिक असमतोल कमी केला जातो. त्या भागातील पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा आर्थिक विकास, खेड्यांचं पुनर्जीवन होतं. कारण पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असणारे खेडे, त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा म्हणजे भाजीपाला घ्या, अन्नधान्य घ्या, दूध घ्या, मांस घ्या, अंडे घ्या, या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाऊन या लोकांना त्याचा व्यवसाय करता येतो. म्हणजे या ठिकाणी खेड्यांचं काय होतं पुनर्जीवन. आपलंच उदाहरण घ्या, शिर्डी धार्मिक स्थळ, पण या शिर्डीमुळे आसपासच्या खेड्यांचं पुनर्जीवन झालं. पुनर्जीवन कसं झालं, या ठिकाणच्या ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मिळतो, आणि त्या ठिकाणी आपल्या जो व्यवसाय आहे, हे व्यवसाय आपल्याला शिर्डीमध्ये जाऊन थोडेसे करता येतात. म्हणजे भाजीपाला घेऊन जाणं, अन्नधान्य घेऊन जाणं, दूध घेऊन जाणं, अंडे घेऊन जाणं, याच्यावरून खेड्याचं काय होतं पुनर्जीवन. आणि हा भारताला लाभलेला काय वैभव आपल्याला भारतीय समाज समजते, भारतीय संस्कृतीची ओळख. मग यासाठी या पर्यटन स्थळांचं संवर्धन होण्यासाठी, संरक्षण होण्यासाठी आपण याची काळजी घेतली. कोणती काळजी घेतली पाहिजे? एखादा किल्ला आहे, राजवाडा आहे, लेणी, एखादी वास्तू आहे, एखादं धार्मिक ठिकाण आहे, त्या ठिकाणी जे झाडं झुडपं आता भिंतीवर, ते झाडं झुडपं आपण मुळासहित काय केलं पाहिजे, काढून टाकले. भिंती, या भिंतीवर पावसाचं पाणी किंवा एखाद्या ठिकाणी येणारं पाणी झिरपतं किंवा खारं पाणी झिरपतं, त्यामुळे त्या भिंतींची झीज होते. त्या पाण्याचा आपण झाडाप्रमाणे काय केलं पाहिजे, बंदोबस्त केला पाहिजे. जे हे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी आपण स्वच्छता राखली पाहिजे. त्या पर्यटन स्थळांची नासधूस करता कामा नये, किंवा एखादं पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव करणे हे चुकीचं आहे. या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे. यासाठी भारत सरकार प्रयत्न करते. याकरता भारत सरकारने पुरातत्व खात्याची निर्मिती केली आहे. पुरातत्व खात्याच्या माध्यमातून त्याचं संरक्षण केलं जातं. वेगवेगळ्या पर्यटक गट आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांना आपण मदत केली पाहिजे, म्हणजे कोणती आर्थिक मदत केली पाहिजे. आणि या ठिकाणी नासधूस होणार नाही याची आपण काळजी घेऊ. आणि याकरता नागरिकांमध्ये प्रबोधन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, प्रबोधन केलं. आणि याच्यामधून या पर्यटन स्थळांचं संवर्धन होईल. म्हणजे आहेत त्या वास्तू या संरक्षित करा.
आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळतं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली, बाजारपेठांचा विकास झाला, खेड्यांचं पुनर्जीवन झालं आणि ग्रामीण भागातील शहरी भागातील लोकांना रोजगार मिळाला. अशा प्रकारे आपण या पर्यटन स्थळांचा अभ्यास केला. बदलता भारत याच्यामध्ये आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.